वाटतंय? पाणी भी मिलेगा, खाना भी मिलेगा, पण आधी या रूपातून बाहेर या, मग सब मिलेगा. उत्तरी म्हणजे तुम्हाला ओळखलं? निलेश आता तर इतका लख प्रकाश आहे, पण मी तुम्हाला अगदी काळोखात, अगदी अंधारात सुद्धा डोळे मिटून ओळखू शकते. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. ओळखायलाच पाहिजे. हे बघ, मी तुला इथं आवायला ते आनंदाची बातमी सांगायला. आनंदाची बातमी? कसली? काय माहितीये का, अगं जिने माझ्या विरुद्ध कोर्टात साक्ष दिली होती ना, ती आता माझ्या ताब्यात आहे. तिला आता कोर्टापुढे हजर करणार आहे आणि खरं काय ते सांगणार आहे हे सांगितलंय. त्याच्यामुळे माझं निर्दोषत्व आता लवकरच सिद्ध होणार. मला किती आनंद होतो म्हणून सांगू. खरं तर या क्षणाची मी इतकी आतुरतेने वाट बघत होते. खरं सांगते तुम्हाला निलेश, ज्या क्षणी तुम्ही कोर्टातून निर्दोष म्हणून मुक्त व्हाल, तो क्षण असा माझ्या काळजात अगदी घट्ट लपवून ठेवणार आहे. काळजात घट्ट लपवून ठेवणार आहे आणि त्याच काळजातून मला बाहेर काढून फेकून देणार. हे मात्र कधीही शक्य नाही, कारण मी तुम्हाला आपल्या काळजात खोल खोल आतवर असं लपवून ठेवलंय ना की तुम्हाला तिथून कोणीही काढू शकत नाही. पण मला सांग, तू एवढी खुश आहे, आनंदात दिसते. मी आनंदात दिसते म्हणजे माझ्या चेहऱ्यावर माझा आनंद दिसतोय. आनंद ओसंडून वाहताना दिसतोय. मला पण आज तुम्हाला खूप 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 मोठी आनंदाची बातमी द्यायची. काय? निलेश, ज्या क्षणाची आपण दोघे इतक्या दिवसांपासून वाट बघत होतो ना, तो क्षण आता माझ्या आयुष्यात आलाय. म्हणजे मी आई आणि तुम्ही बाबा. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. शेवटी आपल्या स्वप्न पूर्ण झालंच म्हणायचं. आणि बघ ना, आनंदावर आनंद आहेत आपल्या घरात. खरंच आज खूप आनंदाचा दिवस आहे आपल्यासाठी. तुम्हाला माहिती आहे निलेश, जेव्हापासून मला कळलं ना की मी आई होणार आहे, आपल्या घरात एक छोटंसं बाळ येणार आहे, तेव्हापासून मला तो क्षण आठवतोय, ज्या क्षणी, ज्या दिवशी, ज्या रात्री आपण पहिल्यांदा एकत्र आलो होतो. ती रात्र, ती आपली मिलनाची रात्र अशीच काहीशी बेधुंद करणारी होती, नाही? आठवतं? आठवतं, सगळं आठवतं. रात
यू यार, आय लव्ह यू. खरंच आता आपल्याला जे जे हवं होतं ते सगळं मिळालं. येस. बस आता एकच बाकी आहे. काय माझी लवकरात लवकर या तुरुंगातनं सुटका करा. अरे करणार म्हणजे काय, करणारच आहे. माझा निर्दोष होतो एकदा सिद्ध होते की आपल्या हे सगळ्या चोरळी चुलवणार आणि मग आपल्याला जायचं तात्याकडे आणि आईकडे. येस. मला लवकर घेऊन जाणार ना. हो हो, म्हणजे काय